नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांना पेन्शन वाटप सुरू झालेले आहे। डीबीटीद्वारे हे पेन्शन मिळत आहे। मग तुम्ही जर डीबीटी केले असेल तर तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहे। मित्रांनो, पेन्शन वाटप चालू असताना काही जणांनी डीबीटी केली आणि त्यांना लगेच या ठिकाणी मागील सर्व हप्ते मिळाले आहे। एका लाभार्थ्याला 6,000 रुपये मिळाले, म्हणजे 4 हप्त्यांचे पैसे लगेच मिळाले। ते कशामुळे तर डीबीटी केल्यामुळे। मग तुम्ही डीबीटी करा आणि लगेच पैसे मिळवा, तेही नेहमीसाठी। कारण की एकदा डीबीटी केलं की तुम्हाला परत डीबीटी करण्याची आवश्यकता नाही। तर मग मित्रांनो, आता आपण बघूया की या ठिकाणी कुठे कुठे पेन्शन मिळाले आहे। तर बघा, इथं त्यांना 3,000 रुपये पेन्शन मिळालेले आहे। मग या ठिकाणी अहिल्यानगर राहुरी तालुक्यामध्ये 3,000 रुपये मिळालेले आहे। मग सिंधुदुर्गमध्ये 3,000 रुपये मिळालेले आहे। नांदेडमध्ये 1,500 रुपये मिळालेले आहे। या ठिकाणी यांना 1,500 रुपये मिळाले 30 तारखेला। या ठिकाणी बघा, यांना 4,500 रुपये म्हणजे मागील पैसे मिळालेले आहे डीबीटी केल्यामुळे। जालन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी 3,000 रुपये आलेले आहे। मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे 3,000 रुपये त्यांना मिळालेले आहे। तळोदामध्ये 3,000 रुपये जमा झालेत डीबीटीमुळे। मग या ठिकाणी बघा, पुढे पण माझे पैसे जमा झाले। गडचिरोली डिस्ट्रिक्ट 3,000 रुपये, पुणे डिस्ट्रिक्टला पण 3,000 रुपये जमा झाले, म्हणजे गडचिरोलीला 3,000, पुण्याला 3,000 रुपये जमा झालेले आहेत। या ठिकाणी यांना 1,500 रुपये जमा झालेले आहेत। मग अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये यांचे 1,500 रुपये आलेले आहेत। मग मागचे आलेले आहेत, आता पुढील सुद्धा पैसे या ठिकाणी लवकरच मिळणार आहे। अहिल्यानगरमध्ये 3,000 रुपये आलेले आहेत। मग मित्रांनो, अशा पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या लाभार्थ्यांची डीबीटी झालेली आहे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे मिळालेले आहे। मित्रांनो, जर तुमच्या तालुक्यामध्ये इतरांना पैसे मिळाले आणि तुम्हाला मिळाले नाही, याचा अर्थ तुमच्या डीबीटीमध्ये काहीतरी क्युरी आहे किंवा डीबीटीने पैसे मिळाले नसेल तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी डीबीटी करून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्हाला जर डीबीटी करून पाहिजे असेल तर अनेक जण डीबीटी करून देतात। आपल्या टेलिग्रामवरती काही सदस्य आहेत की ते डीबीटी करून देतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या लाभार्थ्याला 4 महिन्याचे पैसे 6,000 रुपये आले आहेत। 3/4/2025 म्हणजे 3 एप्रिल रोजी 2:30 वाजता एअरटेल पेमेंट बँकेतून डीबीटीद्वारा जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये यावल तालुक्यामध्ये हे 6,000 रुपये आले आहे। बाकी पैसे आले आहेत। डीबीटी कधी केलं होतं बघा, 13 मार्चला डीबीटी केलं होतं आणि त्यांना 3 एप्रिलला हे पैसे जमा झालेले आहे 6,000 रुपये। मग असेच तुम्हाला जर तुमची डीबीटी झाली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी डीबीटी करून घेणे गरजेचे आहे। अशा पद्धतीने ऑनलाईन सुद्धा या ठिकाणी डीबीटी करून देतात। तुम्हाला जर डीबीटी करायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जर पटले तरच त्यांच्यासोबत व्यवहार करा आणि डीबीटी करून घ्या। कारण की लगेच त्या ठिकाणी घर बसल्या तुमची डीबीटी करून मिळणार आहे। तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता। तुमच्या जवळ कोणी करणार असेल तर तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता। तुम्ही तुमच्या पद्धतीने जिथे मिळेल तिथे तुम्ही डीबीटी करून घ्या। तर मग मित्रांनो, आणखी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। तहसील कार्यालयाकडून तसेच इतर लोकप्रतिनिधीकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना कोणकोणत्या आहेत तर बघूया आपण। ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनेसाठीचे अनुदान प्राप्त झाले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाही। कारण आता अनुदान डीबीटीद्वारे वितरित होत आहे। तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकते। कृपया सदर खाते तपासून पाहावे। वरील सर्व कार्यवाही केल्यानंतर अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर काय आहे तो सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा। मग तुमच्या जवळपासच्या तुमच्या भागातील जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता। अशा प्रकारचे महत्त्वाच्या सूचना राज्यभरात देण्यात आलेल्या आहे जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर पैसे मिळाले तर या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून सांगू शकता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।